खाना पिलो बघू शकता मॉर्निंग अशी गेली माझी. तर चला तुम्हाला दाखवते मॉर्निंग अशी झाली. उशीर झालेला उठायला आणि मग म्हटलं चला एकदम नाश्ता वगैरे काही नाही, डायरेक्ट जेवण बनवूया. तर इकडं कणिक मळे. तर कणिक तर कसं म्हणतात तुम्हाला माहितीच आहे. इकडं राईस पण बनवलेला आहे, राईस पण झालेला आहे आणि इकडं मी मस्त अशी डाळ तडका देते बघा. आणि आम्हाला जास्त फिकीच डाळ आवडते, आम्ही तिखट डाळ नाही खाते जास्त. तर बघा मिरची आणि टमाटर हळद मीठ लावून कुकरला घेते आणि मस्त कढीपत्ता लसण आणि जिरे मोहरीची फोडणी द्यायची. एकच नंबर वरण लागते ती डाळ भात, एकच नंबर लागतो. तर हे बघा असं मस्त आपलं इकडं मस्त असं वरण पण रेडी आहे. आणि तेल फक्त नावाला टाकायचं, तेल जास्त नाही टाकायचं. आणि मग इकडं मस्त असली आपली गवार, अशी मस्त अशी गवार पण बघा झालेली आहे शिजून. थोडंसं शेंगदाण्याची चटणी टाकायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. तर अशी मस्त एकच नंबर ही भाजी पण झाली. आणि आम्हाला एवढी भाजी पास होते, गरमीचं कोण खात नाही म्हणून जास्त वरण भातच खातात बघा. इकडं पण अशी मस्त अशी गवार पण रेडी झालेली आहे. आणि थोडीशी आता भूक लागायला लागली तर चला म्हटलं एक मस्त असं, मी रोज डेली ॲपल खाते आणि हा ॲपल माझ्या मुलीला देते. मी असं ॲपल कट करून नाही खात, मला खूप टाईम लागतो हे कट छोटं छोटं खायला. मग मी डायरेक्ट माझा मोठा ॲपल खाते, हे माझ्या मुलीला दिलं. आणि इकडं माझ्याकडून आज हळदीची डबा सांडला आणि माझ्याकडून एवढी सारी हळद सांडली. एक दिवस नाही की असं माझ्याकडून हळद नाही सांडत. तर चला मी एक माझा ॲपल खाते आणि तिला एक देते. आणि असं मस्त थोडंसं वॉकिंग केलं, व्यायाम केले. तर तिला म्हटलं ॲपलच द्यावं. तिने जेवण नव्हतं बनलं, मग डाळ भाजीच भात झालेला. म्हटलं आल्यावर चपात्या करावं, थोडंसं पार्लरला जाऊन यावं, ॲब्रो बहुत वाढल्यात. मग बघा माझ्या घराच्या बाजूलाच आहे पार्लर, कुठं लांब जायची पण गरज नाही बघा. 2 मिनिटात आली मी आणि मस्त असं पार्लरमध्ये आली, त्यांच्याशी गप्पा मारत मारत असं थोडंसं व्लॉग काढला. आणि गाऊन जिंदाबाद गाऊन जिंदाबाद आहे आपला. मग बघा अशा मस्त मस्त ॲब्रो केलं आणि आले घरी. ॲब्रो करून बघा तोंड चेहरा एवढा लाल लाल झालाय. आणि घरी येऊन बघते तर काय आहो पण आले जेवायला आणि कलिंगड घेऊन आली पोरी सोबत. आणि असं मस्त स्लाईस वगैरे पीत बसले होते. मग मी लगेच ते लोक पित आहेत तिकडे बसू द्या म्हटलं. आणि मग मस्त लगेच अशा चपात्या बनवाय घेतल्या. आणि मग असं मस्त जवसाची चटणी, गवारची भाजी, चपाती असं मस्त टी व्ही बघत